हॅलो एव्हरीवन, वेलकम टू प्रीतीज ब्लॉग. तर आज मी चालली माझ्या गावाला, माझ्या सासरी. खूप दिवसांनी मी जी ऑलमोस्ट 6 महिन्यांनी मी 4-5 दिवसाची सुट्टी काढली आहे आणि माझ्या गावाला जाणार आहे. सो स्टे ट्यून. सो निघालोय आता आम्ही आमच्या गावाला. सो गाईज, इथे आम्ही इडली मेदूवडा खायला थांबलेलो आहोत. माहिती हो, तर आमची गाडी लीक झाली आहे. बनवून नाही आणता आली का नीट गाडी. सो गाईज, आम्ही मालशेजला थांबलो होतो आणि खूप असं मस्त असं वातावरण आहे. सगळे ब्लॉग बनवत आहेत, व्हिडिओज बनवत आहेत आणि हा मस्त असा निसर्गरम्य वातावरण आहे. सो इथे आम्ही भुट्टा घेतलेला आहे. भूल जाने के काबिल नहीं है. नाही, ह्यांनी दुसरं घेऊन आले. कसं रे जनावरांना खाता तुम्ही? हा, कसं खाता? नंतरचा ब्लॉग बघा, त्याच्यामध्ये सो आम्ही घरी जायसाठी मिठाई सुद्धा घेतलीये. भांडण नवऱ्याकडे. गुलाबजाम खायचे होते मला आणि तो बोलला नाही नाही खायचे गुलाबजाम. असंच बोललास ना? बघितलं, हा पण बोलतोय. जाऊ द्या, व्हिडिओ पोस्ट करायचंय मला आणि सगळे बघतील. मी ह्याला आता नाही काय बोलू शकत. घरी गेल्यावर 4-5 दिवस फक्त तुझे. त्याच्यानंतर 6 महिने जोपर्यंत गावाला जात नाही तोपर्यंत माझी. समजलं का? 4-5 दिवस पाणी पाहिजे, हातात काय काय पाहिजे सगळं घे, सगळं. गाईज, हे माझं घर आहे. बाजूला असं मस्त शेत आहे. हे आमची गाई आणि ही आमची म्हैस. बाजूला असं मस्त डोंगर आहे आणि ही आमची आई. आई हाय बोला, असं हाय हाय करा, असं हाय. हे आमच्या नवरोबांना दाखवते मी काय करताय. तिथे येऊन पण नुसते काम करतायत. हे आमचं घर आहे. सो हे आमचं रूम. तिकडे नानीचा रूम. तिथे आमची आजी असते. हॅलो, हाय बोला. हाय. सो लेट्स गो. ह्या आमच्या आई आहेत. आई आता सगळ्यांना चारा चालतायत. आपण जाऊया वासरं बघायला. वासरांना तिकडे बांधले काय? चला आपण वासरांना भेटू. व्हिडिओ बनवते. बकरी पण तिकडेच आहे ना? हे एक ते दुसरे, ते 2 आहेत ते. अच्छा, अजून 2 वासरे आहेत. असं नाही बनवती मग कसं? बनवते. हा, मग करताना पुढे पण दाखवायचंय. हा. मग मी करते काम. ही आमची बकरी. हे आमचे 2 वासरू. एक इकडे एक इकडे. आणि ते काय बोलतात, पारड. पारड. कोंबड्यात. या आमच्या कोंबड्या. ही कुटी करायची मशीन आहे. काय बोलतात गाडी याला? खरबस. काय बोलतात ह्याला? मलाई आहे ना? मलाईला काय बोलतात? हा, मलाई.
सो गाईज आता आम्ही चिकन बनवतोय. सो त्याची रेसिपी मी तुम्हाला सांगते. कांदा 1 किलोचं चिकन बनवण्यासाठी कांदा, अद्रक, खोबरं, हो हो चालेल. आता करू जेवल्यावर नाही तर बस. हळद, मीठ आणि खरसणी. सो गाईज आता फक्त आम्ही ह्याच्यामध्ये वरती पाणी ठेवले आणि आतमध्ये शिजते. साईडला मसाल्याचं पाणी ठेवले. काय घेतलं? कोथिंबीर खोबरं. कोथिंबीर आणि खोबरा. हा. आणि आता कांदा. सो इथे आता दूध काढतायत आई आणि बाबा. सो गाईज मला पण नवरा इथे आल्यावरती काय ना काय थोडं ना थोडं काम करत असतो. हा तुम्हाला दाखवते मी. म्हैस आणि तिचं वासरू किती क्यूट वाटतंय ना. सो गाईज आता भाकरी बनवतोय आम्ही. हे बघ, आता मी किती घेतलं? 1च चमचा घेतला का? हा. तो छोटा. कारण ते तिखट होते मग त्याच्यामुळे. गोडा मसाला आहे ना. कांदा लसूण चटणी. काय चिकन मसाला. फक्त चिकन मसाल्यात मिरची आहे आणि आपल्या याच्यात मिरची नाही. हा. त्याच्यामुळे ती थोडीच घालायची असते. थोडीच घालायची. ऑलमोस्ट